विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार। पुन्हा एकदा मी आपल्या समोर सादर झालोय क्लास 8 च्या इंग्रजी या विषयाचा फर्स्ट युनिट टेस्टचा 20 मार्कांचा क्वेश्चन पेपर आणि त्या पेपर मध्ये दिलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि अशाच पद्धतीचे युनिट टेस्टचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची ही प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण अनेक दुसरे सुद्धा याच वर्गाचे याच विषयांचे आणि इतर वर्गांचे इतर विषयांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजचा आपला व्हिडिओ आहे फर्स्ट युनिट टेस्ट प्रथम घटक चाचणी सब्जेक्ट इंग्लिश क्लास 8 यामधील प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्यांची उत्तरे सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। तर क्वेश्चन 1 यामध्ये आपण बघूया। तर क्वेश्चन 1 दिलेला आहे राइट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स। खाली दिलेल्या स्टेटमेंट्स या ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे। जशी पहिली आहे ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स, तर हे आहे फॉल्स। A bit of grass can make the highway happier, तर हे आहे अकॉर्डिंग टू पोएम ट्रू। We win or fail depending upon size or position, हे आहे false। आणि a scrub is found at the top of the hill, तर हे अकॉर्डिंग टू पोएम आहे false। ठीक आहे। क्वेश्चन 2 पाहूया। फाइंड द एंटोनिम्स ऑफ द फॉलोइंग। एंटोनिम्स म्हणजे काय तर त्यांना म्हणतो आपण अपोजिट वर्ड्स। या ठिकाणी दिलेले शब्द आहेत त्यांचे अपोजिट वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत। जसं पहिला आहे काइंड, तर त्याचा अपोजिट वर्ड होतो क्रुएल। दुसरा आहे स्लेव, तर त्याचा अपोजिट वर्ड होतो मास्टर। तिसरा आहे पुअर, त्याचा अपोजिट वर्ड होतो रिच। चौथा आहे हाय, त्याचा अपोजिट वर्ड होतो लो। त्यानंतर पाचवा आहे पनिशमेंट, तर त्याचा अपोजिट होतो रिवॉर्ड। आणि सहावा आहे अनबाउंड, तर त्याचा अपोजिट वर्ड होतो बाउंड। आणि सातवा आहे टेंडर, त्याचा अपोजिट वर्ड होतो हार्ड। आणि आठवा आहे हॅपी, तर त्याचा अपोजिट वर्ड होतो अनहॅपी। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अँटोनिम्स लिहून काढलेले आहेत। त्यानंतर बघा क्वेश्चन 3 मध्ये काय म्हणतोय फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन। यामध्ये कंपॅरिझनच्या डिग्री मध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह 1, ऍडजेक्टिव्ह 2 आणि ऍडजेक्टिव्ह 3 म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह लिहायचा असतो। यामध्ये पॉझिटिव्ह मध्ये तो सिंपल ऍडजेक्टिव्ह असतो, सेकंड फॉर्म मध्ये त्याला ईआर लागतो आणि थर्ड मध्ये ईएसटी लागते। तर पहिला दिलेला आहे सुपरलेटिव्ह मधला काइंडेस्ट, त्याचा पॉझिटिव्ह होईल काइंड, दुसरा होईल काइंडर। त्यानंतर दुसरा आहे कंपॅरेटिव्ह मध्ये दिलेला हेल्दियर, तर त्याचा पॉझिटिव्ह होईल हेल्दी आणि सुपरलेटिव्ह होईल हेल्दीएस्ट। त्यानंतर तिसरा आहे पॉझिटिव्ह मध्ये दिलेला नियर, त्याचा कंपॅरेटिव्ह आपण करूया नियरर आणि सुपरलेटिव्ह आपल्याला करता येईल नियरेस्ट। आणि चौथा दिलेला आहे कंपॅरेटिव्ह फॉर्म फायनर, त्याचा पॉझिटिव्ह फॉर्म आपण लिहू शकतो फाईन आणि सुपरलेटिव्ह लिहू शकतो आपण फायनेस्ट। तर अशा पद्धतीने आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझनच्या आधारावर 3 ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स लिहू शकतो। त्यानंतरचा प्रश्न आहे अंडरलाइन द ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्स। दिलेल्या सेंटेन्स मधील ऑक्झिलरी व्हर्ब्स सहाय्यकारी क्रियापदांना तुम्हाला अंडरलाइन करायचं आहे। पहिलं वाक्य दिलेलं आहे वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो, तर यामध्ये आपला ऑक्झिलरी व्हर्ब आहे हॅव। दुसरा क्वेश्चन आहे रीना इज इंज्युअर्ड बॅडली, तर यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब दिलेला आहे इज, त्याला आपल्याला अंडरलाइन करायचं आहे। त्यानंतर बघा समोर आहे यू मस्ट विअर क्लीन क्लोथ्स, तर याच्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब आहे आपला मस्ट, त्याला अंडरलाइन करा। त्यानंतर आहे चौथा शी शुड टॉक पोलाइटली, तर यामध्ये आहे शुड। पाचवा आहे दे डिड नॉट हेल्प मी, तर यामध्ये आहे डिड किंवा डिड नॉट हे करू शकतो आपण। त्यानंतर सहावा आहे अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड द लॉयन्स टो, तर यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब दिलेला आहे हॅड। त्यानंतर आहे द लॉयन वॉज केज्ड, तर यामध्ये ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे वॉज। आणि आठवा आहे अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज मास्टर, तर यामध्ये जो ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे तो आहे डिड किंवा डिड
नॉट। ठीक आहे, यामध्ये लास्ट क्वेश्चन एक दिलेला आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स और परफेक्ट टेन्स। दिलेले खाली जे सेंटेन्सेस आहेत ते कंटिन्युअस टेन्स मध्ये आहेत की परफेक्ट टेन्स मध्ये आहे ते तुम्हाला लिहायचे आहे। जसं पहिलं आहे आय वॉज एंटरिंग द क्लास, तर यामध्ये बघा वॉज आहे आणि एंटरला आयएनजी लागलेला आहे म्हणजे हा आहे कंटिन्युअस टेन्स। त्यानंतर द गर्ल्स आर टीचिंग मी, यामध्ये सुद्धा आर आहे आणि टीचला आयएनजी लागलेला आहे म्हणजे तो आहे कंटिन्युअस टेन्स। त्यानंतर आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, यामध्ये हॅव आणि सेड म्हणजेच हॅव प्लस V3 आहे म्हणून हा या ठिकाणी परफेक्ट टेन्स आहे। आणि शेवटचं एक वाक्य आहे नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी, यामध्ये हॅड आणि लॅविश्ड हा V3 दिलेला आहे आणि म्हणून हा सुद्धा एक परफेक्ट टेन्स आहे। तर या पद्धतीने एकूण 20 मार्कांचा हा फर्स्ट युनिट टेस्टचा इयत्ता 8वीचा फर्स्ट युनिट टेस्टचा इयत्ता 8वीचा 20 मार्कांचा हा पेपर मी उत्तरासहित आपल्यासाठी घेऊन आलो होतो। अशाच प्रकारचा पेपर आपल्याला फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये येईल याची मला खात्री आहे किंवा या पॅटर्नवर तरी तो येईल याची मला खात्री आहे। आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, कारण याच पॅटर्नवर आपल्याला पेपर येईल याची मला 100% गॅरंटी आहे। अशाच पद्धतीचे तुम्हाला फर्स्ट युनिट टेस्टचे म्हणा किंवा फर्स्ट सेमिस्टरचे किंवा सेकंड युनिट टेस्ट आणि सेकंड सेमिस्टरचे सोडविलेले क्वेश्चन पेपरचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांच्या ह्या प्लेलिस्ट देण्यात आलेल्या आहेत। या प्लेलिस्ट सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये जाऊन आपण त्यांच्यातील दुसरे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर या चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून घ्यावं आणि आपल्या इतरही विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण हे चॅनल सबस्क्राईब करायला लावावं, कारण माझ्या चॅनलवर येत असतात वर्ग 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे संपूर्ण व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।